हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा विषय असा होता की मला माझं फर्स्ट पी आर मिळालं आणि त्याचे सगळे व्हिडिओज मी अपलोड केले. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या की ताई पी आर म्हणजे काय, कोलॅबरेशन काय असतं. म्हणजे मी या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त नवीन आहे. मला फक्त माझं पहिलं पी आर मिळालं आहे. तर मला त्याच्यातून जेवढं समजलं आहे मी तेवढं तुमच्यासोबत नक्की शेअर करते. तर पी आर म्हणजे एखादं प्रॉडक्ट आपल्याला एखादा ब्रँड आहे ना त्याचं प्रॉडक्ट प्रमोशनसाठी आपल्यापर्यंत पाठवतं. म्हणजे अवेअरनेस झाला पाहिजे ब्रँडचा असं. तर त्यासाठी आपल्याला इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला आपल्याला रील पोस्ट शेअर करणं काही मॅन्डेटरी नसतं. आणि आपण ते करू शकतो, नाही करू शकत, पण असं काही मॅन्डेटरी नसतं आणि आपल्याला प्रॉडक्ट फ्री मिळतं. परत कोलॅबरेशनचे अजून 2 प्रकार आहे, बार्टर कोलॅबरेशन आणि पेड कोलॅबरेशन. तर बार्टर कोलॅबरेशनमध्ये ब्रँड आपल्याला असंच सेम त्यांचं प्रॉडक्ट आपल्याला पाठवतं फ्रीमध्ये, पण आपल्याला त्याचं कंपल्सरी स्टोरी किंवा रील पोस्ट करावे लागतं. आणि इकडे पण आपल्याला एखादा शॉर्ट्स बनवावे लागतं यूट्यूबला. तर आणि ते मॅन्डेटरी असतं आणि प्रॉडक्ट आपल्याला फ्री मिळतं. आणि पेड कोलॅबरेशनमध्ये तर माहिती आहे सगळ्यांना की प्रॉडक्टही मिळतं आणि पैसेही मिळतात. तर माझं असं म्हणणं आहे की ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, माझं एक मोठी चूक झाली की मी यूट्यूबला 6 महिन्यापासून कॉन्टेंट टाकते, पण माझं इंस्टाग्रामला मी वेगळं कॉन्टेंट होतं. जसं कॉमेडी, इकडे कसं डेली व्लॉग असतात, तिकडे मी कॉमेडी चॅनल कॉमेडी होतं माझं सगळं. तर मी हेच डेली व्लॉग तिकडे जर म्हणजे हेच सगळे सेम तिकडे अपलोड केले असते तर आज माझी बऱ्यापैकी रीच आउट असतात तिकडेही आणि बऱ्यापैकी ग्रोथ झाली असते. कारण इंस्टाग्रामला फॉलोअर्स लवकर येतात. तिकडे जरी आपल्याला व्ह्यूजचे याचे त्याचे पैसे मिळत नसले तरी फॉलोअर्सचा म्हणजे जी आहे त्याचा रेशो तो जास्त असतो. कारण सबस्क्रायबर्स गेन होणं मला माहिती आहे बाबा किती कष्ट घ्यावे लागले मला. तर आत्ता मी हे डेली व्लॉग्सचे जे हळूहळू थोडे थोडे जे माझे यूट्यूबला व्हायरल गेलेले ते व्हिडिओ मी अपलोड करणं स्टार्ट केले तिकडे. आणि तिकडे मी आता ॲक्टिव्ह झाले. म्हणजे आधी पण होते, पण मी ते कॉमेडी कॉन्टेंट तिकडे टाकायचे. तुम्ही असं करू नका. जर तुम्ही यूट्यूबला मिनी व्लॉग टाकत असेल तर कंपल्सरी हाच मिनी व्लॉग, काही एडिट वगैरे करायची गरज नसते. सेम टू सेम तिकडे जाऊन अपलोड करायचा असतो. आणि मी जी चूक केली ती तुम्ही करू नका प्लीज. कारण तिकडे लवकर ग्रोथ होते. आणि मी असं म्हणेल ब्रँड कोलॅबरेशन आणि ह्या त्या गोष्टी म्हणजे मला पी आर जसं मिळालं, माझ्या एक ओळखीच्या ताई होत्या त्यामुळे मला पी आर मिळालं. आणि जर तुम्हाला पी आर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम खूप खूप महत्त्वाचं आहे. इंस्टाग्रामवर जायचं आणि तिथे जेवढे न्यू ब्रँड्स जे इनिशियल स्टेजला आहे त्यांना स्वतःहून मेसेज करायचा. असं मी तर नाही केलं कधी, पण मी पहिले तर माझं एक म्हणणं राहील की तुम्ही ब्रँड कोलॅबरेशन, पी आर या गोष्टींच्या नादी लागू नका. मला ते सहज मिळालं म्हणजे म्हणून सांगते मी. कारण आपण जेवढं आपल्या कॉन्टेंटकडे लक्ष देऊ ना, हे पी आर हे आपोआप येतील. जर आपल्याला 8-10 हजार फॉलोअर्स तिकडे झाले तर ब्रँड स्वतःहून आपल्याला रीच आउट करतो आणि स्वतःहून पैसे द्यायलाही तयार होतो. म्हणून या गोष्टींकडे जास्त लक्ष न देता फक्त आपले सबस्क्रायबर्स कसे गेन होतील, वॉच टाईम कसा पूर्ण होईल आणि अजून आपण आपला कॉन्टेंट कसा रिलेटेबल आणि कॉन्टेंट चांगला प्रतीचा कसा बनवू शकतो. मी हे सगळं तुम्हाला नॉलेज देते खरं, कारण मी पण याच गोष्टीतून जाते. अजून माझा वॉच टाईम वगैरे पूर्ण झालेला नाही, काहीच नाही. मी फक्त कॉन्टेंट बनवते. या गोष्टी डोक्यात ठेवून मी हे कधी केलंच नव्हतं. म्हणजे करतच नाही आहे. आणि म्हणजे मी जर आधीपासून या गोष्टींच्या मागे जर लागली असती तर आज माझा वॉच टाईम कदाचित पूर्ण झाला असता. तर हळूहळू मी तेही करते, पण खूप आधीच्या इनिशियल स्टेजला या गोष्टी डोक्यात घ्यायच्या नाही. पण तुम्ही, मी एक तर म्हणेल की इंस्टाग्रामला जर अकाउंट नसेल तर प्लीज असं तुम्ही तिकडे पण अपलोड करा. मी नातेवाईकांचा खूप विचार केला कारण मला इंस्टाग्रामला सगळे रिलेटिव्हजच ॲड होते. पण काही गरज नाही कोणाचा विचार करायचा. यूट्यूबला मला खूप प्रायव्हसी वाटते खूप जास्त. कारण यूट्यूबला मी व्हायरल गेले म्हणून कळलं की बाबा ही व्हिडिओज बनवते. इंस्टाग्रामला आपण कोणालाही सजेशनमध्ये जातो आणि कुठून ना कुठून आपण दिसूनच जातो. पण मग काही हरकत नाही ना, आपण काही चुकीचं करतच नाही आहे. ही गोष्ट मला फार नंतर लक्षात आली. तुम्ही असं करू नका. जे इकडे पोस्ट करता यूट्यूबला ते तिकडे पोस्ट करा आणि अकाउंट तुमचं नसेल तर नक्की बनवा. इंस्टाग्रामला लवकर फॉलोअर्स होतात. तर असं माझे जे एक्सपिरियन्सेस आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगते, मी खूप ग्रोथ करत नाही किंवा काही नाही, पण खूप शिकण्यासारखं आहे. जेव्हा अनुभव येतो ना आणि पुढचा व्यक्ती जेव्हा सांगतो ना तर खरंच त्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असतं.
आणि बरेचसे व्हिडिओ असतात बरेचसे, पण आपल्या लेवलचं असं कोणी नसतं की एवढं इनिशियल स्टेजला आपल्याला कोणीतरी सांगतं आहे बाबा. ते मोठे मोठे क्रिएटर्स असतात किंवा बरेचसे दिवस त्यांना झालेले असतात. ऑब्व्हियसली त्यांचा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असतो आणि ते जे सांगतात ते काही खोटं बोलत नाही. पण एक आपल्या लेवलचं आपल्याला असं कोणी जेव्हा सांगतं ना, ते जास्त रिलेट होतं. तर असं माझं असं पर्सनल मत आहे की तुम्ही इंस्टाग्राम पण ओपन करा आणि कोलॅबरेशन्स आणि ह्या गोष्टी तर नंतर तुमचं जेव्हा ग्रोथ होईल तेव्हा आपोआप येत राहील ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे असं नाही का, हळूहळू मी एका व्हिडिओमध्ये एका ताईचं ऐकलं होतं, खूप छान बोलली होती की हळूहळू चाला पण थांबू नका. तर आपल्या सगळ्यांचीच हळूहळू ग्रोथ होते. सगळे एकमेकांना सपोर्ट करत आहेत. लाईव्हमध्ये मी नसते बऱ्याचशा लोकांना, कारण आता बाळ माझं आजारी होतं तुम्हाला सांगितलं, आणि याच्या आधी पण माझं लाईव्ह जमतच नाही मला जास्त. मी खूप ट्राय करते लाईव्ह घेण्यासाठी, पण ती लगेच मध्ये कुठून तरी उठते किंवा बाहेरून खूप काही आवाज येतील, तर तेही मी करेल. तर असा आजचा विषय होता, आजचा व्हिडिओ असा होता. तर तुम्हाला काही अजून क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला PR बऱ्याचशा ताईंनी विचारलं होतं ते क्लिअर झालं असेल, आणि कोलॅबरेशन आणि या गोष्टी येत राहतील. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि अजून तुम्हाला काहीही वाटत असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असेल तर प्लीज कमेंटमध्ये छान छान अशा हार्ट पाठवा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि नमस्कार.